नमस्कार मित्रांनो. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्लॅटोचा न्याय सिद्धांत, थेअरी ऑफ जस्टिस. प्लॅटोच्या न्याय संकल्पनेवर काय टीका झाली याचा अभ्यास करण्याआधी प्लॅटोची न्याय संकल्पना थोडक्यात जाणून घेऊया. प्लॅटो बोलतो की न्यायाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम राज्याच्या पातळीवर त्याचा अभ्यास करावा आणि नंतर व्यक्तीच्या पातळीवर पाहावे. त्याच्या मते राज्य आणि व्यक्ती दोन्ही ठिकाणी न्याय एकच असतो, परंतु राज्यात तो मोठ्या अक्षरात लिहिल्यासारखा स्पष्ट दिसतो, तर व्यक्तीत तो लहान अक्षरात लिहिल्यासारखा कमी स्पष्ट दिसतो. यावरून तुम्हाला कळेल की प्लॅटोने दोन पातळ्यांवर न्यायाची व्याख्या केली आहे. एक राज्याच्या पातळीवर, दोन व्यक्तीच्या पातळीवर. राज्याच्या पातळीवर न्याय काय आहे? प्लॅटोने समाजाची 3 वर्गात विभागणी केली आहे. एक शासक वर्ग, ज्याच्याकडे विवेक आहे, ते समाजाचं नेतृत्व करतात. 2 सैनिक वर्ग, ज्याच्याकडे शौर्य आहे, त्यांनी समाजाचं रक्षण करावं. 3 उत्पादक वर्ग, ज्यांच्याकडे इच्छा आहे, वासना आहे, त्यांनी समाजाच्या अन्न आणि वस्तूंच्या गरजा पूर्ण कराव्या. जेव्हा हे 3 वर्ग आपापल्या नैसर्गिक गुणानुसार, क्षमतेनुसार काम करतात आणि एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत आणि सैनिक वर्ग, उत्पादक वर्ग शासक वर्गाच्या नियंत्रणाखाली काम करतो, तेव्हा राज्यात न्याय निर्माण होतो. ही होती राज्य पातळीवर न्यायाची व्याख्या. त्यामुळे न्याय हा 3 तत्वांचा संगम आहे. एक, हस्तक्षेप न करण्याचा सिद्धांत, प्रिन्सिपल ऑफ नॉन इंटरफेरन्स. कोणत्याही वर्गाने इतर वर्गाच्या कामात हस्तक्षेप करू नये. प्रत्येक वर्गाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. फक्त अशा परिस्थितीतच राज्यात एकता निर्माण होईल. 2, कार्यात्मक विशेषीकरणाचा सिद्धांत, प्रिन्सिपल ऑफ फंक्शनल स्पेशलायझेशन. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ज्या कामासाठी तो नैसर्गिकरित्या सर्वात योग्य आहे तेच काम करावे. समाजातील प्रत्येक वर्गाने, व्यक्तीने आपले विशिष्ट कार्य प्रामाणिकपणे करावे. असे झाले तर समाजात सुव्यवस्था निर्माण होते. 3, सुसंवादाचा सिद्धांत, प्रिन्सिपल ऑफ हार्मनी. प्लॅटोच्या मते मानवी सद्गुण 4 प्रकारचे आहेत: प्रज्ञा, धैर्य, संयम, न्याय. पहिले 3 सद्गुण वेगवेगळ्या वर्गांना दिले जातात आणि उरतो तो न्याय. न्यायाचे काम म्हणजे या तिन्ही सद्गुणांमध्ये व वर्गांमध्ये सुसंवाद निर्माण करणे. न्याय इतर सद्गुणांमध्ये व वर्गांमध्ये समन्वय निर्माण करतो. हा होता राज्यातील न्याय. आता व्यक्तीच्या पातळीवर न्याय काय आहे? प्लॅटोने आत्मा सिद्धांतात सांगितलं होतं की आत्म्यात 3 घटक असतात किंवा मानवी मनामध्ये 3 गुण असतात. 1 बुद्धी किंवा विवेक, 2 उत्साह किंवा शौर्य आणि 3 इच्छा किंवा वासना. आता व्यक्तीच्या पातळीवर न्याय म्हणजे जेव्हा व्यक्तीमध्ये विवेक राज्य करतो, विवेकाचं वर्चस्व असतं आणि साहसाच्या मदतीने विवेक इच्छेवर नियंत्रण ठेवतो, तेव्हा व्यक्तीमध्ये न्याय प्रस्थापित होतो. न्याय म्हणजे जेव्हा आत्म्यातील प्रत्येक घटक स्वतःचं जे कार्य आहे त्या कार्यापुरता मर्यादित राहतो, तेव्हा न्याय निर्माण होतो. न्यायी माणसामध्ये इच्छा आणि उत्साह हे बुद्धीच्या अधीन राहून तिचे पालन करतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा व्यक्तीच्या कृती त्याच्या बुद्धीने नियंत्रित केल्या जातात, तेव्हा व्यक्तीमध्ये न्याय निर्माण होतो आणि त्याच्या जीवनात सुसंवाद निर्माण होतो. ही होती प्लॅटोची न्याय संकल्पना. ही न्यायाची व्याख्या सर्वांना पटली, समजली असं नाही. त्यामुळे यावर खूप जणांनी टीकाही केली. अरिस्टॉटल, कार्ल पॉपर, सबाइन यांनी यावर जोरदार टीका केली. तर ही टीका काय आहे ती आपण बघूया. पहिली टीका अशी आहे की प्लॅटोची न्याय संकल्पना नैतिक आहे, मॉरल आहे, कायदेशीर नाही, लीगल नाही. आता प्लॅटोची न्याय संकल्पना नैतिक आहे म्हणजे काय? तर प्लॅटोसाठी न्याय हा एक सद्गुण आहे, वर्च्यू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बुद्धीने आपल्या वासना आणि भावनांवर नियंत्रण ठेवते, तेव्हा तो व्यक्ती न्यायी असतो. म्हणजे बुद्धीने भावनांवर, वासनांवर नियंत्रण ठेवण्याचा गुण ज्याच्याकडे आहे
किंवा बुद्धीने विचार करून कृती करण्याचा गुण ज्याच्याकडे आहे तो न्याय आहे, असं प्लॅटो बोलतो. ही न्यायाची कायदेशीर ज्युरिस्टिक व्याख्या नाही. हक्क, न्यायालय, कायदा यावर या संकल्पनेचा भर नाही. ही संकल्पना बंधनकारक, एन्फोर्सेबल नाही, म्हणजे कायदेशीररित्या अंमलबजावणी करू शकत नाही किंवा सक्तीने लागू करू शकत नाही. हे नैतिक तत्व आहे, ज्यामागे कोणतीही कायदेशीर शिक्षा नाही किंवा कायदेशीर आधार नाही. त्यामुळे ही संकल्पना आधुनिक न्याय संकल्पनेशी विसंगत आहे. स्वनियंत्रण आणि समाजाच्या हितासाठी केलेला त्याग या गोष्टी प्लॅटोच्या न्याय संकल्पनेचा आधार आहेत. प्लॅटोचा न्याय व्यक्तीच्या विविध इच्छांमध्ये संघर्ष किंवा वेगवेगळ्या हितसंबंधातील संघर्ष यांचा विचार करत नाही. तो विविध वर्गामधील संघर्ष सोडवण्यासाठी कोणतीही कायदेशीर यंत्रणा देत नाही. ही संकल्पना कोणतीही ठोस न्याय व्यवस्था सुचवत नाही. जॉर्ज सबॅन असं म्हणतो की ही कोणत्याही अर्थाने न्यायाची कायदेशीर व्याख्या नाही, कारण यात हक्क किंवा कायद्यांद्वारे मिळणारे संरक्षण यांचा अभाव आहे. दुसरी टीका काय आहे? ही संकल्पना व्यक्तिमत्वातील खूप मोठा भाग अविकसित ठेवते आणि एकाच भागाच्या विकासासाठी प्रोत्साहन देते. याचं कारण असं की प्लॅटो बोलतो की आत्म्यात किंवा मनामध्ये 3 घटक असतात: बुद्धी, उत्साह, इच्छा. आणि या 3 पैकी एक घटक मनामध्ये प्रभावी असतो. यानुसार समाजात 3 वर्ग तयार होतात: शासक वर्ग, सैनिक वर्ग, उत्पादक वर्ग. म्हणजे एका वर्गातील लोकांमध्ये एक घटक प्रभावी असतो. जर एखादा व्यक्ती शासक वर्गात असेल तर तो फक्त बुद्धी विकसित करेल. त्याचप्रमाणे जर तो व्यक्ती सैनिक वर्गात असेल तर तो फक्त उत्साह किंवा धैर्य विकसित करेल. आणि जर तो शेतकरी वर्गात असेल तर तो फक्त इच्छा विकसित करेल. पण प्रत्यक्षात पाहिलं तर व्यक्तीकडे बुद्धी, उत्साह आणि इच्छा हे 3ही घटक असतात. हे 3ही गुण घटक तो विकसित करू शकतो. त्यामुळे एका व्यक्तीला एका वर्गापुरते आणि विशिष्ट प्रकारच्या विकासापुरते मर्यादित करणे शक्य नाही. एखाद्या व्यक्तीत आत्म्याचा एकच घटक आहे असे गृहीत धरणे तर्कसंगत नाही. नेक्स्ट, प्लॅटोचा न्याय एक माणूस एक काम या तत्वावर आधारित आहे. यामुळे जीवन एकसुरी बनते, मोनोटोनस बनते आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत नाही. नेक्स्ट, प्लॅटोचा न्याय एकाच वर्गाला सत्ताधिकार देतो, म्हणजे मोनोपोली ऑफ पॉवर. प्लॅटो एकाच वर्गाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित करतो. एकाच वर्गाच्या हातात राजकीय सत्तेचा अधिकार असणे, जरी तो वर्ग नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रशिक्षित असला तरी लवकरच त्या वर्गाचे अधपतन करू शकतो आणि त्यामुळे राज्य भ्रष्टही होऊ शकते. तो वर्ग सत्तेचा गैरवापर करू शकतो आणि हा गैरवापर रोखण्यासाठी कोणतीही हमी, यंत्रणा, सेफगार्ड दिलेले नाही. लॉर्ड ॲक्टन यांचे प्रसिद्ध विधान पूर्ण सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते हे निर्विवाद सत्य आहे. नेक्स्ट, आपण बघितलं प्लॅटो राजकीय सत्ता एकाच वर्गाच्या हातात केंद्रित करतो, म्हणजे शासक वर्ग. त्याचप्रमाणे आर्थिक सत्ता देखील उत्पादक वर्गाच्या हातातच ठेवली जाते. अशा प्रकारे न्यायाच्या नावाखाली प्लेटो समाजात विशेषाधिकार प्रिव्हिलेज व्यवस्था निर्माण करतो. कार्ल पॉपरच्या मते प्लेटो विशेषाधिकाराला न्याय मानतो, तर आपण न्याय म्हणजे अशा विशेषाधिकारांचा अभाव समजतो. नेक्स्ट, प्लॅटोचा न्याय सिद्धांत हा अत्यंत आदर्शवादी आहे, अव्यवहार्य आहे. हा व्यवहारात अंमलात आणणे जवळजवळ अशक्य आहे. यामध्ये व्यक्तीकडून राज्यासाठी अतिशय जास्त त्यागाची अपेक्षा केली आहे. प्लॅटो एका काल्पनिक आदर्श राज्याची कल्पना करतो, जी वास्तवात येऊ शकत नाही. ही संकल्पना आधुनिक राष्ट्रराज्यास लागू होत नाही, जिथे लोकसंख्या कोट्यवधीमध्ये असते. इतक्या मोठ्या लोकसंख्येला 3 निश्चित वर्गामध्ये विभागणे आणि त्यांना ठराविक कार्य देणे प्रत्यक्षात शक्य नाही. अरिस्टॉटलने स्वतः यावर टीका केली की प्लॅटो वास्तवापासून दूर जातो. नेक्स्ट, प्लॅटोचा न्याय मुख्यतः कर्तव्यावर भर देतो, हक्कांवर नाही. परंतु न्यायासाठी हक्कांची प्रणाली देखील आवश्यक असते, जी दिली गेली पाहिजे आणि संरक्षित केली गेली पाहिजे. स्वार्थ, सेल्फ इंटरेस्ट आणि सार्वजनिक कर्तव्य, पब्लिक ड्युटी यांच्यात समन्वय साधण्यासाठी
प्लॅटोने मांडलेली व्यवस्था प्रभावी नाही. नेक्स्ट, प्लॅटोची न्याय संकल्पना पूर्णपणे सर्वाधिकारशाहीकडे, टोटॅलिटेरियनिझमकडे नेते. कार्ल पॉपर यांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथ द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमी या ग्रंथात प्लॅटोच्या न्याय संकल्पनेची तीव्र टीका केली आहे, कारण ही संकल्पना मानवतावादाच्या विरोधात आहे आणि सर्वाधिकारशाहीकडे नेते. ही न्याय संकल्पना व्यक्तीला पूर्णपणे राज्याच्या अधीन करते. शेवटी राज्य स्वतःच एक अंतिम ध्येय बनतं आणि व्यक्तीला त्यासाठी स्वतःचा त्याग करावा लागतो. व्यक्ती एक साधन म्हणून मर्यादित राहतो आणि राज्य हे साध्य होतं. ही न्याय संकल्पना व्यक्तीपेक्षा राज्याला अधिक महत्त्व देते. प्लॅटोच्या न्यायाच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. प्रत्येक वर्गाने आपल्या वर्गानुसारच काम केले पाहिजे असे प्लॅटो म्हणतो. त्यामुळे व्यक्तिगत निवड आणि स्वातंत्र्य दाबले जाते. व्यक्तीचे स्वातंत्र्य मर्यादित होते आणि हे आधुनिक लोकशाहीच्या दृष्टीने अस्वीकार्य आहे. पॉपरच्या मते प्लॅटो न्यायाला वर्गसत्ता, क्लास रूल आणि वर्ग विशेषाधिकार, क्लास प्रिव्हिलेज यांच्याशी जोडतो. नेक्स्ट, पॉपरच्या मते प्लॅटोचा न्याय वर्ग राज्य, क्लास स्टेट निर्माण करतो, ज्यात सत्ताधिकार एका विशिष्ट वर्गाचा विशेषाधिकार आहे. त्याचप्रमाणे शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे हेही एका विशिष्ट वर्गाचे अधिकार बनतात. तसेच उत्पादक वर्गाला उत्पादनावर एकाधिकार दिला जातो. प्लॅटोच्या सिद्धांतात सामान्य उत्पादक वर्गाला राजकीय अधिकार नाहीत. हे सामाजिक न्यायाच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे प्लॅटोची व्याख्या मुख्यतः कार्यविभाजनावर भर देते. पण खऱ्या अर्थाने न्याय हे फक्त कोण काय काम करते यावर अवलंबून नसते. त्यात समानता, हक्क, नैतिकता आणि सहानुभूती यांचाही समावेश असतो. नेक्स्ट, फ्रेडरिक नीत्झे यांनी प्लॅटोवर टीका केली की त्याने खोट्या मिथकाच्या मदतीने न्याय व सुव्यवस्थित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मिथकाचे दुरुपयोग त्याच्या उपयोगापेक्षा अधिक आहेत. यामुळे कठोर वर्गव्यवस्था निर्माण झाली, ज्यात शासकांना शासितापेक्षा श्रेष्ठ दाखवले गेले. नेक्स्ट, प्लॅटोचा न्याय लोकशाही विरोधात आहे, कारण सत्ता फक्त तत्वज्ञ राजाकडेच असते, शासक वर्गाकडे आहे. सामान्य लोकांना राजकारणात सहभाग नाही. हा सिद्धांत अभिजनवादी, इलिटिस्ट व अलोकशाही आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, कार्ल पॉपर, अरिस्टॉटल, नीत्झे या सर्व लोकांनी प्लॅटोच्या न्याय संकल्पनेवर, न्यायाच्या सिद्धांतावर कशा प्रकारे टीका केली.